नमस्कार मित्रांनो, सकाळचे वाजले 8. तर आपण जाणून घेऊ दुपारी आणि दुपारनंतरचा हवामान अपडेट. छोटंसं अपडेट आहे मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर आपण स्क्रीनवर बघू शकतो मित्रांनो, नागपूर, अमरावती, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली ह्या भागात मित्रांनो मोठा बदल झालेला दिसत आहे वातावरणात. तसं मित्रांनो, नागपूरच्या संपूर्ण परिसरामध्ये आपल्याला मध्यम तर अधूनमधून जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो. तसं मित्रांनो, उमरेड, वर्धा, कोंढाळी, अरवी ह्या भागात मित्रांनो हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसं मित्रांनो, भंडारा, गोंदिया ह्या भागात मित्रांनो आपल्याला हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो. तसं मित्रांनो, जोरदार पावसाची शक्यता ताडोबामध्ये आहे. जोरदार पाऊस तर गडचिरोलीमध्ये हलका मध्यम सरी बघायला मिळू शकता. चंद्रपूरच्या उत्तरे भागामध्ये मित्रांनो आपल्याला जोरदार तर मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल. तर पूर्व परिसरामध्ये आपल्याला रिमझिम पावसाची शक्यता आहे. पंढरकावडामध्ये मित्रांनो आपल्याला रिमझिम पाऊस अधूनमधून ढगाळ वातावरण बघायला मिळेल. यवतमाळ, कारंजा, अमरावती ह्या भागात मित्रांनो आपल्याला मध्यम तर जोरदार पावसाची शक्यता आहे. अमरावतीच्या काही परिसरामध्ये आपल्याला जोरदार सरी देखील बघायला मिळू शकतात. अकोट, अचलपूर ह्या भागात मित्रांनो मध्यम स्वरूपाचा पाऊस तर कुठे अधूनमधून जोरदार पाऊस देखील आपल्याला बघायला मिळू शकतो. अकोला, खामगाव, चिखलीच्या काही परिसरामध्ये आपल्याला रिमझिम पाऊस बघायला मिळेल. तर खामगाव, अकोला भागात आपल्याला ढगाळ वातावरण बघायला मिळेल मित्रांनो. तसं मित्रांनो, उत्तर महाराष्ट्रात जर बघितलं, जळगाव, पाचोरा, धुळे, साक्री, मालेगाव ह्या भागात मित्रांनो आपल्याला आज दुपारच्या सुमारामध्ये ढगाळ वातावरण बघायला मिळेल. तर अधूनमधून रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसं मित्रांनो, नवापूर, साक्री, नंदुरबार, शिरपूर ह्या भागात देखील मित्रांनो आपल्याला कुठे सूर्यदर्शन देखील बघायला मिळेल. तर कुठे अधूनमधून रिमझिम पावसाची शक्यता आहे. तसं मित्रांनो, नाशिक, इगतपुरी, वाडा, पालघर ह्या भागात जर बघितलं मित्रांनो, तर नाशिकच्या पश्चिमी भागात आपल्याला रिमझिम पावसाची शक्यता आहे. इगतपुरीमध्ये हलका मध्यम पाऊस देखील आपल्याला बघायला मिळू शकतो. वाडा, पालघरमध्ये मित्रांनो आपल्याला ढगाळ वातावरण तर अधूनमधून रिमझिम पाऊस देखील बघायला मिळू शकतो. कल्याण, डोंबिवली, मुंबई, खोपोली ह्या भागात मित्रांनो आपल्याला रिमझिम पाऊस तर अधूनमधून मध्यम स्वरूपाचा पाऊस देखील बघायला मिळू शकतो. खेड, जुन्नर ह्या भागात मित्रांनो आपल्याला रिमझिम पाऊस तर अधूनमधून हलक्या सरी देखील बघायला मिळू शकतात. तसं मित्रांनो, छत्रपती संभाजीनगरच्या भागात देखील आपण बघितलं, जालना, विजयपूर, श्रीरामपूर, पैठण तर ह्या भागात मित्रांनो आपल्याला ढगाळ वातावरण तर अधूनमधून रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसं मित्रांनो, अहिल्यानगरच्या परिसरामध्ये देखील आपल्याला रिमझिम पाऊस तर अधूनमधून हलक्या सरी बघायला मिळतील. तसं मित्रांनो, इकडे जर बघितलं, पुणेच्या पश्चिमी भागात, तर पश्चिमी भागाने पुणेच्या आपल्याला रिमझिम पाऊस तर अधूनमधून जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. गोरेगावच्या भागात मित्रांनो आपल्याला हलक्या सरी बघायला मिळू शकता. चिपळूणच्या भागात आपल्याला जोरदार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल. सातारा, सांगलीच्या भागात देखील मित्रांनो रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता आहे. रत्नागिरीच्या काही परिसरामध्ये आपल्याला रिमझिम पावसाची शक्यता, अधूनमधून जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो. तसं मित्रांनो, पंढरपूर, सोलापूर, तुळजापूरच्या भागामध्ये आपल्याला रिमझिम पाऊस तर अधूनमधून जोरदार पाऊस देखील आपल्याला बघायला मिळू शकतो. पंढरपूरच्या भागामध्ये मित्रांनो मध्यम स्वरूपाचा पाऊसाची शक्यता आहे. तसं मित्रांनो, ह्या भागात जर बघितलं तर जामखेड, बीड ह्या भागात मित्रांनो आपल्याला ढगाळ वातावरण तर अधूनमधून आपल्याला रिमझिम पावसाची शक्यता आहे. नांदेडच्या भागात जर बघितलं मित्रांनो, नांदेडच्या परिसरामध्ये आपल्याला सूर्यदर्शन देखील बघायला मिळू शकते. तर अधूनमधून आपल्याला ढगाळ वातावरण बघायला मिळेल. तसं मित्रांनो, हिंगोली, वाशिम ह्या भागात आपल्याला रिमझिम पावसाची शक्यता आहे. तर मित्रांनो, हा होता पूर्ण दिवसभराचा हवामान अपडेट. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.